नमस्कार मंडळी, आता सगळीकडे उन्हाळा काम जोरात चालू आहे। कालच माझे सगळे पापड लाटून झाले आणि त्यांना उन्हात ठेवायचं होतं, त्यामुळे ना सगळे भरून ठेवलेले होते। आता हे पापडांचा आकार थोडासा वाकडा तिकडा आहे, पण चला असू द्या, कारण मुलांनी मला हे पापड लाटू लागायला मदत केलेली आहे। इथे मी बोंबील सुकट सुद्धा काढून ठेवलेली होती, कारण तेही मला उन्हामध्ये वाळवायला घालायचं होतं। तर इथे बादलीमध्ये मी थोड्याशा कैऱ्या पाण्यामध्ये टाकून ठेवलेल्या होत्या, कारण यांचं कैऱ्याचं लोणचं बनवायचं होतं, त्यामुळे याला मी पाण्यात निभर राहण्यासाठी ठेवलेलं होतं। आता शौर्य इथं मोबाईल बघण्यासाठी ना किचनमध्ये आलेला होता। असं तर काही काम सांगितलं ना अजिबात इकडे तिकडे करत नाही, पण मोबाईल बघायचं म्हटल्यानंतर ना कुठे इकडे तिकडे जाऊन बसेल ना काही सांगता येत नाही। तर साई झोपलाय तोपर्यंत घर थोडंसं शांत होतं, म्हणून नाही ते मी सकाळी आहोंनी किराणा आणला होता आणि रिकामा झालेला डब्बा सुद्धा घासून स्वच्छ ठेवलेला होता, तोही आता पुसून घेतला आणि त्यामध्ये म्हटलं चला आता साहित्य भरून ठेवायचं। साहित्य काही जास्त आणलेलं नव्हतं, कारण आता सुट्टीसाठी गावाला जायचं आहे, लागेल तेच साहित्य ते मी भरायला सांगितलं होतं। असं तर 2-3 महिने गावाकडे आपले राहिले की साहित्य सगळं खराब होतं। आता एवढे दिवस सुट्टी बाकी राहिलेली नाही, पण तरीही 1-1.5 महिना मात्र नक्कीच गावाकडे राहण्यात येईल, म्हणून मी ते साहित्य थोडंच भरलं। आता तेल तर इतकं महाग झालंय ना की तेलाला बघितलं की असं वाटतं की भाजीत टाकावं की फक्त बघतच बसून परत माघारी रिटर्न ठेवावं, हो की नाही। आजकाल ना भाज्यांपेक्षा तेलाचं बजेट जास्त वाटायला लागले। जरी सगळं महाग झालं तरी घरच्यांसाठीच आपण करतोय, हो की नाही, आणि मनापासून जे बनवतो ना त्याची चव काही वेगळीच असते। आज साईचा ना रिझल्ट लागला आणि साईने खूप छान मार्क मिळवले होते। सिनियरच्या क्लासमधील सर्व मुलांसोबतचा त्याचा हा फोटो रिझल्ट सोबत दिलेला होता, कारण टीचरनी सर्वांसोबत ना हा फोटो काढलेला होता आणि प्रत्येक मुलाला हा फोटो त्यांनी दिलेला होता। प्रत्येक आईसाठी मुलांचं यश म्हणजे तिचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं असतं, हो की नाही। पण या स्वप्नामागे, यशामागे त्याची मेहनत, त्याची जिद्द आणि हार न मानण्याची वृत्ती सुद्धा आहे। आजच्या या आनंदाच्या दिवशी त्याच्यासाठी खास काहीतरी करावं वाटलं, म्हणून मी ना त्याच्या आवडीचे गुलाबजाम बनवायला घेतले। आईचं प्रेम असतं, मोठी गिफ्ट काय आपण देऊ शकत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टींमधून ना त्याचा आनंद आपण दुप्पट नक्कीच करू शकतो, हो की नाही। आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, यश मोठं असो वा छोटं, त्याचा आनंद साजरा केला की पुढे जायची ताकद दुप्पट होते। मुलांचं यश म्हणजे आईचं सुख, आणि त्या सुखाला आणखी गोड बनवण्यासाठी बनवलेले हे गुलाबजाम कालपर्यंत छोटा होता आणि आज स्वतःच्या मेहनतीने नाम कमवतोय। आई म्हणून यापेक्षा मोठा अभिमान काहीच नाही, हो की नाही। तर छान असे इथे मी गुलाबजाम बनवून घेतले। आता गुलाबजामची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही, कारण प्रत्येकाला ही गुलाबजामची रेसिपी माहिती आहे, हो की नाही। तर छान असे छोटे छोटे गोळे करून गुलाबजाम तळून सुद्धा घेतले, पाक बनवून घेतला आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये घालून घेतले। मस्त असे आपले हे गुलाबजाम रेडी झालेले होते। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या पुरतं एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉग, तोपर्यंत सर्वांना बाय।